यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधली। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरामध्ये घमासान सुरू आहे। महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या 10 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस पाठवणार असल्याचं सांगितलंय। तर आयुक्त शिवसेना भाजपच्या हातातली कठपुतली असल्याचा आरोप एमआयएमने केलाय। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासन एमआयएम आमने सामने। एमआयएमच्या 10 नगरसेवकांना महापालिका आयुक्त अपात्रतेची नोटीस पाठवणार। आयुक्त शिवसेना भाजपची कठपुतली, एमआयएमची टीका। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटवण्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या 10 नगरसेवकांना महापालिका आयुक्त अपात्रतेची नोटीस पाठवणार आहेत। गेल्याच आठवड्यात महापालिकेने शहागंज भागात अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली। याच कारवाईला एमआयएम नगरसेवकांनी विरोध केला होता। इतकंच नाही तर महापालिका अधिकाऱ्यांना पिटाळून लावलं होतं। या प्रकरणी महापालिका प्रशासनाने एमआयएम नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले आहेत। सोबतच आता त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे। काही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कार्यवाहीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा ज्यावेळेला आम्हाला निदर्शनास आला, तसं आमच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त अतिक्रमण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे। यानंतर त्यांचं रितसर कारवाईचीही आम्ही सुरुवात करण्यात आलेली आहे। काही लोकांना त्या ठिकाणी घरी सकाळी गाडी लावल्यानंतर रात्री गाडी काढेपर्यंत ते हाऊस अरेस्ट असतात। अशा पद्धतीच्या परिस्थिती आहे आणि तो तरी या शहरामध्ये कपून घेतलं जाणार नाही। या सर्व कारवाईवरून विरोधी पक्ष नेत्यांनी महापालिका आयुक्तांवर सडकून टीका केली। आयुक्त शिवसेना भाजपच्या हातातली कठपुतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आमच्या स्पष्ट भूमिका आहे। हे सगळं काय कमिशनर साहेब जे करत आहे ते बीजेपी आणि शिंदे गटचे कठपुतली बनून त्यांच्या आदेशावरून ते हे सगळं काय करत आहे। अगर कमिशनर साहेब ला वाटतं की मी चुकीचा कार्य केला तर तुम्ही काय करू शकता कमिशनर साहेब? तुम्ही मला बोलवू तुमच्या कॅबिनमध्ये माझ्या सगळ्या कॉर्पोरेटरला बोलवून घ्या आणि सांगा की साहेब तुम्ही हे चुकीचं केलं, नेक्स्ट टाइम असं नाही करायचे। आम्ही त्या तुमचे सांगण्यावर नेक्स्ट टाइम ते सगळं चूक फिरते केली, अजून केली तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा। नगरसेवक निवडून आता जेमतेम महिना उलटलाय, मात्र आताच प्रशासन विरुद्ध नगरसेवक वाद सुरू झालाय। त्यातच अतिक्रमणाच्या मुद्द्यानंतर हाच वाद आणखी वाढल्याचं चित्र आहे। पण त्याचबरोबर अतिक्रमणांना कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर तो सुद्धा खपवून घेणं अपेक्षित नाहीये। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।